तर ही थेट दृश्य आपण अयोध्या नगरीमधली पाहतोय आणि ठिकठिकाणी अशा प्रकारे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। संपूर्ण या रस्त्यावर याच डमरू वादनानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं जाणार आहे। याच रस्त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा जाणार आहे आणि अयोध्या नगरीमध्ये आज 50 पेक्षा अधिक वाद्यांचं वादन केलं जाणार आहे। विविध राज्यांमधून हे वादक आता अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत। संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये आपल्याला रामाच्या नवीन मंदिर सोहळ्याचा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतो आणि ठिकठिकाणी ज्या मार्गावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा जाणार आहे त्या ठिकाणी आपण पाहतो की पारंपरिक वादन जे आहे ते केलं जाणार आहे। काशीवरून हे डमरू पथक जे आहे अयोध्येमध्ये दाखल झालेलं आहे आणि प्रमुख मार्गावरती हे डमरू वादन करून येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत जे आहे ते केलं जाणार आहे। अप्रतिम असा डमरू वादन या ठिकाणी कलाकारांकडून करण्यात येतं आणि ठिकठिकाणी अशा पद्धतीनं पारंपरिक नृत्याचे स्टेज त्याचबरोबर वादनाचे स्टेज जे आहे ते उभारलेले आहेत आणि काशीवरून आलेलं हे सगळं डमरू वादक पथक जे आहे ते या ठिकाणी आपली कला सादर करताना पाहायला मिळत आहे। संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये आज राम मंदिर सोहळ्याचा उत्साह आहे। आपण पाहतोय की छोटे कलाकार जे थेट काशीवरून आलेले आहेत त्यांचा सुद्धा उत्साह पाहण्यासारखा आहे। मात्र या संपूर्ण प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा वेगळा उत्साह आनंद पाहायला मिळतोय आणि संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये आपण पाहतोय की राम मंदिर सोहळ्याच्या निमित्तानं पारंपरिक वादन जे आहे ते ठिकठिकाणी केलं जात आहे आणि काशीच्या या डमरू वादक पथकाकडून